SST मुक्तांगण, जिथे व्यक्त होतात मुक्त विचार, मुक्त मन. फॉर्म ऑफ मिस्टर अभिजित ताले सर ओव्हर हियर. 2014 मध्येच UPSC द्यायचा निर्णय घेतला. जवळपास ऑगस्ट 2014 मध्ये अभ्यासाला सुरुवात केली. 2015चा पहिला अटेम्प्ट दिला. याच्यात ज्यांना माहिती नसेल 3 टप्पे असतात, प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू. 2015 मध्ये प्रिलिम्स मी पास करू शकलो नाही. मुश्किलों को रौंद कर अपनी पैनी नजर जो आसमान पर गाड़ दे, वही मंजिलों के फासले तय कर पाते हैं. बखूबी नवनियुक्त भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी अभिषेक अनीता प्रमोद टाले इनकी तरह. पीपल्स पार्टी ऑफ इंडिया के थाना जिला प्रमुख और उल्लासनगर महानगर पालिका के 3 बार पार्षद रह चुके उनके पिता प्रमोद टाले इनकी राजनीति की विरासत तो उनके लिए तैयार थी, पर उन्होंने जनहित का अलग रास्ता चुना. IAS बनकर देश सेवा करने का दृढ़ निश्चय किया. 2014 में महाविद्यालयीन पदवी प्राप्त करने के बाद उन्होंने तुरंत केंद्रीय लोक सेवा परीक्षा की तैयारी शुरू कर दी. इसी साल उन्होंने पूना की यशदा और मुंबई के स्टेट इंस्टीट्यूट ऑफ एडमिनिस्ट्रेशन करियर इन शैक्षणिक संस्थाओं के साथ व्यक्तिगत पढ़ाई कर 2016 में भारतीय रेल कार्मिक सेवा की परीक्षा 877 क्रमांक पर उत्तीर्ण की. उन्होंने इस माध्यम से भारतीय रेल कार्मिक सेवा अधिकारी की जिम्मेदारी को संभालते हुए वडोदरा, लखनऊ, पंजाब जैसे परिमंडल में 7 साल से भी अधिक अपनी सेवा दी. चाहते तो वह एक ऐसा लग्जरियस लाइफ जी सकते थे, लेकिन इस मोड़ पर वह संतुष्ट नहीं थे. IAS बनने के लिए उन्होंने अपनी शिकस्त दी और फिर 2024 तक पढ़ाई की और उन्होंने 249 क्रमांक पर अपनी जीत की मोहर छाप दी. बहुत जल्द ही अपना प्रशिक्षण पूरा करके वह भारतीय प्रशासकीय सेवा में शामिल होंगे. ध्यान साधना और कड़ी मेहनत से अपनी 30 वर्ष के आयु में IAS जैसे परीक्षा उत्तीर्ण करने वाले अभिषेक टाले जी ने अपने परिवार के साथ साथ उल्लासनगर शहर का भी रुतबा बढ़ा दिया है. उल्लासनगर के इस नागरिक पर SST महाविद्यालय को भी फक्र है. SST महाविद्यालय की तरफ से इस कामयाबी के लिए उन्हें ढेर सारी शुभकामनाएं. जी हाँ, आज के SST मुक्तांगन के हमारे अतिथि वक्ता है IAS ऑफिसर अभिषेक अनीता प्रमोद टाले. कभी कभी ऐसे लगता है कि हम भी ऐसे बनने चाहिए, लेकिन टू रीच द डेस्टिनेशन हमको कोई मेंटर की ज़रूरत रहती है, कोई गाइड की ज़रूरत रहती है, कोई रास्ता दिखाने वाले की ज़रूरत रहती है. तो इस तरह के सेशंस जो हम लोग ऑर्गेनाइज करते हैं, एंड आई थिंक मुक्तांगन ये हमारा एक प्लेटफॉर्म है. अब तक हम लोग मुक्तांगन पे इंटरव्यू 1-to-1 लेके उसको अपलोड करके शेयर करते थे, लेकिन SST के मुक्तांगन के जर्नी में ये पहला सेशन है जिसमें ऑडियंस के साथ हम लोग मुक्तांगन का सेशन शूट भी कर रहे और लाइव रिकॉर्डिंग भी कर रहे. ये बात और है कि वो खामोश खड़े रहते हैं, लेकिन जो बड़े लोग हैं वो हमेशा बड़े रहते हैं. उनके दरवेशों पे झुकता है सिजरा हमारा. सिजरा म्हणजे आपली टोपी. उनके दरवेशों पे झुकता है सिजरा हमारा, जिनके कदमों में कई ताज पड़े रहते हैं. तुम्ही पाहिलं, IAS दर्जाचा अधिकारी म्हटल्यानंतर आपण त्याला भेटायला पण घाबरतो. पण सरांनी जसं सांगितलं की डाऊन टू अर्थ म्हणजे हे वडिलांपासून चालत आलेलं आहे. अभिषेकची नम्रता, शालीनता तुम्ही स्वतः अनुभवताय. सगळ्यात आधी मी आभार व्यक्त करीन आमच्या या SST महाविद्यालयाचे कुटुंब प्रमुख डॉक्टर JC कुलस्वामी यांचं. जी हाँ, मैं हूँ प्रफुल्ल केदारे और मैं आपका तहे दिल से स्वागत करता हूँ SST मुक्तांगन में, जहाँ मुक्त होंगे मुक्त विचार, मुक्त मन. सरांनी ही टॅगलाईन यासाठी दिली की ह्या प्लॅटफॉर्मवर कोणीही यावं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की 1-2 मध्ये म्हणजे तुझ्या वडिलांपासून किंवा माझ्यापासून आम्ही 3 पिढ्या पाहतोय की इथे 2च कॉलेजेस होते जिथे डिग्री पर्यंत होते, जिथे
नेवाळीपासून हाजी पर्यंतची सगळी मुलं यायची, कर्जत कसाऱ्यापासून शहापूर पर्यंतची. पण 4 आणि 5 मध्ये असं एक दालन नव्हतं की जिथे गोरगरिबांची म्हणजे वीटभट्टीवर काम करणारे आदिवासी असतील, रिक्षा चालवणारे असतील, भाजी विकणारे, भंगार विकणारे, अशा मुलांना एक उच्च दर्जाची शैक्षणिक पात्रता संपादित व्हावी यासाठी सरांचा हा सगळा अट्टहास है. तो सर ने जिस तरह से पहले ही उल्लेख किया कि हमारे उल्लासनगर से सिर्फ 2 IAS आज तक निर्माण हुए हैं. जैसे कि उन्होंने पहले जिक्र किया कि हमारी प्रज्ञा चक्षु, जिसे हम प्रांजल पाटिल के नाम से जानते हैं, उनकी आंखों के सामने अंधेरा है लेकिन उनके दिमाग में और दिल में इतना उजाला है कि अपने समाज और देश को वो उजाला दे सके. सगळ्यात आधी मला एक प्रश्न विचारायचा है तुला. एक बड़े लंबे अरसे के बाद फिर आप किसी कॉलेज में आए हो. मुझे पता है आपने CHM से अपनी पढ़ाई पूरी की है, लेकिन कॉलेज में आकर क्लासरूम देखकर, ब्लैक बोर्ड देखकर, टीचर्स देखकर, ये स्टूडेंट देखकर, क्या वो पुराने दिन याद आ रहे हैं और SST महाविद्यालय में आकर कैसा फील कर रहे हैं? सबसे पहले मैं आप सभी का आभार व्यक्त करना चाहता हूँ, सर का आभार व्यक्त करना चाहता हूँ कि उन्होंने मुझे यहाँ बुलाया, सम्मान दिया. यहाँ आकर मैं 10 साल पीछे ज़रूर चला गया हूँ कि 10 साल पहले जब कॉलेज में था तो बस यही सब क्लासरूम्स थे और ऐसे ही आया करता था, ऐसे ही कुछ लेक्चर्स मैं भी सुना करता था, आप ही के जैसे बैठा हुआ था. तो कॉलेज के काफ़ी दिन मुझे बहुत अच्छे से याद है. ये बहुत यादगार दिन होते हैं मैं मानता हूँ. और कॉलेज में रहते हुए मुझे याद है CHM कॉलेज मेरा था और मैं लगभग 4-5 साल 11th से लेकर ग्रेजुएशन तक 5 साल वहाँ रहा. मेरी एक साइकिल हुआ करती थी, साइकिल से मैं CHM कॉलेज हर रोज़ जाता था. वहाँ पर जब लंच ब्रेक होता था बीच में मेरा, उसके बाद मैं वापस आया करता था, लंच किया करता था घर पे, फिर से वापस जाया करता था, लाइब्रेरी में बैठा करता था. उसके बाद मुझे याद है सर जैसे यहाँ NSS के कोऑर्डिनेटर है, मैं NCC में मेरा बहुत पार्ट रहा है. तो जो वहाँ पर रिपब्लिक डे कैंप होता है जो दिल्ली में होता है, तो उसमें मैं एज अ बेस्ट कैडेट भी उसमें NCC में भी था. तो NCC मेरे जीवन का, कॉलेज का एक अविभाज्य अंग बन गया था. लगभग 3 साल तक मैं बहुत सारे कैंप्स उसमें करता गया. तो ये सब देखकर, ये सब सारी यादें जनरली नहीं, मैं क्योंकि कॉलेज बहुत ही, मैं उसके बाद मैंने बहुत कम विजिट्स किए, तो मुझे ये सारी यादें आज बिल्कुल ताज़ा हो गई कि मैं कैसे कॉलेज जाया करता था. जब मैं बैठा भी था तभी मुझे याद आ रहा था ये सारी चीज़ें, एक एक चीज़, और मुझे बहुत अच्छा लगा, बहुत स्नेह महसूस हुआ, बहुत गर्व महसूस हुआ. मैं ये बात दोहराना चाहूँगा कि इस महाविद्यालय में अनुशासन के साथ जो आपने जिक्र किया स्नेह, वो आपको भरपूर मिलेगा. सबसे पहले तो हम जानना चाहेंगे, हमें पता है लेकिन IAS एक्चुअल में क्या होता है? कि जो लोकशाही है इसके 3 स्तंभ हैं हम कहते हैं, और एक चौथा स्तंभ भी हम जिसे मीडिया कहते हैं. इसमें से एक महत्वपूर्ण स्तंभ है ब्यूरोक्रेसी. ब्यूरोक्रेसी का काम जो होता है, वो ब्यूरोक्रेसी का काम होता है जो भी पॉलिसीज़ हो, जितनी भी पॉलिसीज़ जो भी बनाते हैं उसका इम्प्लीमेंटेशन करना. मतलब आप हर एक जन ब्यूरोक्रेसी से जुड़ा हुआ है. कैसे जुड़ा हुआ है? आप इस स्कूल में आ रहे हैं, कॉलेज में आ रहे हैं, तो एजुकेशन डिपार्टमेंट जो है वो इस कॉलेज को निर्धारित करता है. कोई एजुकेशन सेक्रेटरी जो है वो एक IAS ऑफिसर होता है. आप अगर घर पर जा रहे हो, यहाँ से निकले तो रोड पे से आप जा रहे हो, तो उसके लिए जो है रोड डिपार्टमेंट, जो PWD डिपार्टमेंट होता है, उसका जो अधिकारी होता है वो एक IAS ऑफिसर होता है. आप जो कपड़े पहन रहे हैं वो किसी टेक्सटाइल मिनिस्ट्री के अंडर ये सारा गवर्न होता है, उसके लिए IAS ऑफिसर है. आप जब घर पर जाते हैं, बिजली चलाते हैं, तो उसके लिए इलेक्ट्रिसिटी विभाग है, उसका जो अधिकारी होता है वो एक IAS ऑफिसर होता है. तो आप समझिए ये जो सारा आपके जीवन से जुड़ा हुआ, आपके जीवन से हर एक वक्त आपके जीवन से जुड़ा हुआ ऐसी जो विभागों का एक अधिकारी होता है, उसे हम IAS ऑफिसर कहते हैं, जो जनता की सेवा के लिए वहाँ बैठा गया है. तो ये इंडियन एडमिनिस्ट्रेटिव सर्विसेज जो है, ये यूनियन पब्लिक सर्विस कमीशन, मतलब UPSC आपने सुना होगा कई लोगों ने. तो UPSC इसकी एक एग्ज़ाम लेता है. इसके तहत UPSC के एग्ज़ाम, उस एग्ज़ाम का नाम है सिविल सर्विसेज एग्जामिनेशन.
तो सिविल सर्विसेज एग्जामिनेशन के तहत कई सर्विसेज है, उसमें से पहली जो सर्विस जो काफ़ी लोकप्रिय है वो है IAS, इंडियन एडमिनिस्ट्रेटिव सर्विस। उसके बाद पुलिस होती है, IPS होती है। उसके बाद रेवेन्यू सर्विसेज होती है, इंडियन रेवेन्यू सर्विसेज जो टैक्स आपसे कलेक्ट करती है। और ऐसे ही होते होते जिसमें अभी मैं कार्यरत हूँ वो इंडियन रेलवे सर्विसेज, मतलब रेलवे पर्सनल सर्विसेज। तो ऐसी कई सर्विसेज के लिए UPSC परीक्षा होती है। अभिषेकने 2014 पासून सुरुवात केली, ग्रॅज्युएशन संपल्यानंतर तुम्ही पाहिलं व्हिडिओमध्ये की 2 वर्षातच त्याने ही परीक्षा थोड्या प्रमाणात का असेना मला वाटतं 877 क्रमांकावर त्याने अचीव केली। त्याला होतं म्हणजे IAS व्हायचं होतं, पण नंतर त्याला इंडियन रेल्वे पर्सनल जी सेवा आहे म्हणजे कार्मिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी, जनहितासाठी जी काम करणारी आहे त्याच्यासाठी त्याची निवड झाली आणि त्याच्या अंडरमध्ये 3 परिमंडळ होते, लखनौ, वडोदरा आणि पंजाब। खरं तर एखाद्याला वाटलं असतं सर की आता झालं ना, IAS इक्वल आहे, हे तेच लक्झरियस लाईफ आहे, तीच सगळ्या जबाबदाऱ्या आहेत, पण मला आता इथून पुढे IAS करायची गरज काय? म्हणजे तू तिथे थांबू शकला असता तरी देखील तू नोकरी 7 वर्ष सांभाळून पुन्हा 4 वर्ष त्याच तयारीने अभ्यास करत गेला आणि IASच झाला, हे कसं? जवळपास 2014 मध्ये जेव्हा या प्रवासाला मी सुरुवात केली त्यावेळेस 2015चा मी पहिला अटेम्प्ट दिला होता। 2015 मध्ये प्रिलिम्स, याच्यात तुम्हाला माहिती असेल मित्रांनो की 3 टप्पे असतात, प्रिलिम्स असते, मेन्स असते आणि मग इंटरव्ह्यू असतो। तर प्रिलिम्स माझी मी होऊ शकलो नाही। त्याच्यानंतर 2016 मध्ये माझं सिलेक्शन म्हणजे प्रिलिम्स झाली, मेन्स झाली, इंटरव्ह्यू झाली आणि इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस। आता थोडक्यात सांगतो तर इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिसचं काम काय असतं तर स्टाफचं वेलफेअर करणं आणि युनियनशी डील करणं। रेल्वेचे खूप सारे युनियन्स असतात, अतिशय स्ट्रॉंग युनियन्स असतात, त्यांच्याशी इंडस्ट्रियल रिलेशन मेंटेन करण्यासाठी त्यांच्याशी डील करणं आणि त्यांचं रिक्रुटमेंट, प्रमोशन, ट्रान्सफर, एम्प्लॉईजबद्दल सर्व काही। जसं तुम्ही प्रायव्हेट कंपनीमध्ये कोणी HR म्हणत असाल तर रेल्वे आहे सर्वात मोठी एम्प्लॉई ऑर्गनायझेशन आहे, 13 लाख एम्प्लॉईज आहे आणि जवळपास 15 लाख पेन्शनर्स आहेत। तर यांचं सर्वांचं HRचं त्याच्यासोबत युनियनशी डील करणं आणि स्टाफ वेलफेअर बघणं हे कार्य असतं। तर 2017-18 मध्ये ते मी जॉईन केलं आणि 17 मध्ये माझी परत प्रिलिम्स झाली नाही सिलेक्शनच्या नंतर। 18 मध्ये ज्यावेळेस मी जॉईन केलं त्यावेळेस मी परीक्षा देत होतो, परत प्रिलिम्स दिली, परत माझी मेन्स झाली नाही 2018 मध्ये। आणि पण एक होतं, सर्व्हिस सुरू होती। मी तुम्हाला सांगतो इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस खूप चांगली सर्व्हिस आहे, सॅटिस्फॅक्शन पण भेटतं तुम्हाला की तुम्ही कोणासाठी तरी काम करत आहात, पेन्शनर्स येतात तुमच्याकडे, विधवा महिला येतात तुमच्याकडे, भरपूर सारे ज्यांना कष्ट करणारे असे कर्मचारी येतात, ग्रुप D, ग्रुप C कर्मचारी तुमच्याकडे येतात आणि तुम्ही त्यांचं कल्याण करू शकता। आणि प्रिव्हिलेजेसच्या बाबतीत जसं सरांनी सांगितलं की प्रिव्हिलेजेस भरपूर असतात, म्हणजे तुमच्याकडे जसं मी लखनौला पोस्टेड होतो तर तुमच्याकडे गाडी असते, बंगला असतं, तुमच्याकडे बऱ्यापैकी मॅनपॉवर असते, खूप सारी मॅनपॉवर तुमच्यासाठी कार्य करायला असते। पण हे सर्व करत असताना एक कुठेतरी मनात होतं की बाबा भारतीय प्रशासकीय सेवा जी आहे याच्या थ्रू जो आपल्याला स्कोप भेटतो, याच्या थ्रू ॲक्च्युअल प्रशासनामध्ये जाऊन आपल्याला जे काम करायची इच्छा आहे ती आपण पूर्ण करूया। म्हणजे रेल्वे पर्सनल सर्व्हिस खूप चांगली होती, प्रिव्हिलेजेसच्या बाबतीत तर इक्वल आहे, म्हणजे कुठेही असं समजणार नाही। उलट जसं आम्ही एकदा बाहेरून दिसताना IAS आपल्याला खूप असं मोठं वाटतं, हे वाटतं, बट आतमध्ये गेल्यावर आपल्याला कळतं, ज्यावेळेस आपण आतमध्ये असतो आणि माझे सगळे बॅचमेट्स जवळपास कोणी डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे, कोणी कमिशनर आहे, तर ते देखील उलट जास्त खूप भरपूर सारा हेक्टिक वर्कलोड असतो आणि प्रिव्हिलेजेस सेम असतात। तर त्यामुळे मला असं वाटलं, पण एक इच्छा होती की नाही, लोककार्य जे आहे, लोकसेवा जी आहे, सामाजिक कार्य जे आहे ते यातूनच आपलं घडण्याची शक्यता आहे। आणि मुलांच्या मनात काही प्रश्न आहेत, तर तुम्ही एक छोटासा प्रश्न विचारतो। तू म्हणाला की मला जनसेवा करायची होती म्हणून तू या क्षेत्रात आला, तुझे वडील राजकारणात एक दिग्गज नेता म्हणून ओळखले जातात, राजकारणाचा प्लॅटफॉर्म तुला रेडीमेड होता, कदाचित तू युवा नेता म्हणून उभा राहू शकला असता, जनसेवा तिथूनही साधता आली असती, मग राजकारणापेक्षा प्रशासकीय सेवेचा मार्ग का निवडला? सेवा करण्याचे अनेक माध्यम आहेत मी मानतो, आणि जी राजकारणातून सेवा होते, कोणी व्यापारातून सेवा करतो, कोणी एज्युकेशनमधून सेवा करतो। आपल्या प्रत्येकाची एक पर्सनॅलिटी असते। मला असं वाटतं प्रत्येकाने आपली पर्सनॅलिटी ओळखावी की आपल्या पर्सनॅलिटी कशासाठी सर्वात जास्त सुटेबल आहे।
आणि माझं जे काही करिअर ग्राफ होता, मी जे काही शिक्षण करत होतो त्याच्यात मला असं वाटलं की प्रशासकीय सेवा जी आहे याच्यासाठी मी एक चांगला फिट आहे आणि हे करून मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत फार इफेक्टिवली पोहोचू शकेल। अभी ये जो माइक है ये आपके बीच में आएगा। मेरा क्वेश्चन ये था कि आपने बोला कि आपका 8वां अटेम्प्ट क्लियर हुआ, तो आपने 7वें अटेम्प्ट तक आपका जो डेडिकेशन लेवल था वो कैसे आपने मेंटेन किया? तो माझे 8 अटेम्प्ट झालेले आहेत। तर ज्यावेळेस 7वा अटेम्प्ट दिला होता 2022चा, त्यावेळेस माझी परत प्रिलिम्स नव्हती झाली, त्यामुळे मला फार असं वाटलं होतं की नाही आता सोडून द्यावं, परंतु एक कुठे ना कुठे ती मनातली जी प्रेरणा असते, एक शक्ती असते, एक बळ असतं, ते आपोआप येत गेलं की नाही एकदा प्रयत्न करून बघू। जर आपण याच्यासाठी आपण जर याच इच्छेने जर आपण आलो असू, ज्यावेळेस मी विचार केला, ज्यावेळेस प्रशासकीय सेवे द्यायला सुरुवात केली होती त्यावेळेस काय विचार केला होता? त्यावेळेस विचार केला होता की भारतीय प्रशासकीय सेवेत जायची माझी इच्छा आहे। तर मग कितीही असलं काही असलं तरी जोपर्यंत संधी आहे, जोपर्यंत आपल्याला संधी आहे, जी काही लिमिट्सची अटेम्प्ट असते, जी काही हे असते त्याच्यामध्ये जर आपण बसत असू आणि जोपर्यंत माझं संधी आहे तोपर्यंत मी देईन माझ्या शेवटच्या जे काही आहे, कारण ऑलरेडी माझ्याकडे जॉब सिक्युरिटी होती आणि माझं प्रयत्न मी पूर्ण करेन, बाकी रिझल्ट काहीही आला तरी चालेल। डिप्रेशन कर रहे थे, क्या आपको कोई मेडिकल इशू आया था? नहीं, मेडिकल इश्यू नाही। गुड मॉर्निंग सर, माझं नाव दीक्षा सोनू खंडारे फ्रॉम एसवायबीए। माझा तुम्हाला हा प्रश्न आहे, जर तुम्ही प्रशासकीय अधिकारी झाला नसता तर मग तुमचा प्लॅन बी काय होता? नाही, जर 2016 मध्येच जर, कारण रेल्वे ऑलरेडी माझ्याकडे होती तर रेल्वेमध्ये मी कंटिन्यू केलं असतं, परंतु जर रेल्वे नसतं तर माझं सायकोलॉजीमध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं आहे, तर मी एक सायकोलॉजिस्ट म्हणून काम केलं असतं। गुड मॉर्निंग सर, माय नेम इज अर्चना वैशाली अर्चना म्हात्रे फ्रॉम एसवायबीए। माझा क्वेश्चन तुम्हाला हा आहे की व्हॉट इज क्वालिटी ऑफ यूपीएससी ॲस्पिरंट, जे आपल्याला एक व्यक्तीपासून एक वेगळं काहीतरी बनू शकतो? क्वालिटीजमध्ये बघा, प्रत्येक क्षेत्रात जे आहे, आपल्याला कुठल्याही क्षेत्रात जर सक्सेस हवा असेल किंवा आपल्याला जर हे असेल तर आपल्याला काही गोष्टी गरज असते, ती म्हणजे आपली ऑनेस्टी आहे, इंटिग्रिटी आहे, परसिव्हरन्स आहे, डेडिकेशन आहे आणि करेज आहे। तर मला वाटतं या गोष्टी ज्या आहे या एक महत्त्वाच्या आहेत कुठल्याही IAS ऑफिसरसाठी किंवा UPSC ॲस्पिरंटसाठी। माय नेम इज सानिया संतोष राऊत फ्रॉम एसवायबीए। लोककल्याणासाठी राजनीती महत्त्वाची आहे का? खूप महत्त्वाची आहे, पण एकटी राजनीती महत्त्वाची नाही, त्यासोबत सगळ्यांची गरज आहे। जसं आजचं ॲडमिनिस्ट्रेशन अँड सिटिझन म्हणून दिलेलं आहे, याच्यातलं सिटिझन खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। लोकसेवेसाठी सर्वात जास्ती गरज आहे ती सिटिझन अवेअरनेसची। मला असं वाटतं ती जर असली तर बाकीचे सर्व जे स्तंभ आहेत ते बरोबर उभे राहतील। सर, माझं नाव हर्षिता शालिनी वाल्मिक सुरवंशी, SYDMC मराठी। माझा असा प्रश्न आहे, प्रशासकीय सेवेसाठी राजकारण हा उत्तम पर्याय असू शकतो का? प्रशासकीय कार्यासाठी आपल्याकडे एक प्रशासकीय संस्था दिलेल्या आहेत, ज्याच्यात अनेक विभाग आहेत आणि त्या प्रशासकीय संस्था ज्या आहेत त्या प्रशासनासाठी कार्य करतात। सर, मेरा आपसे एक क्वेश्चन है कि आपके घर में पॉलिटिकल बैकग्राउंड होने के बावजूद आपने IAS बनने का क्यों सोचा? जैसे पहले भी मैंने बताया कि हर एक जो है हम अपनी अपनी पर्सनैलिटी को जांचते हैं कि अपनी पर्सनैलिटी कहाँ ज़्यादा सूटेबल होती है, तो मुझे ऐसा लगा प्रशासकीय सेवा के लिए मेरी पर्सनैलिटी जो है वो ज़्यादा सूटेबल है, तो इसीलिए प्रशासकीय सेवा मैंने चुना। थैंक यू। स्टूडेंट ऑफ FYBMS, जोवेल नाम है मेरा आपसे ये सवाल है सर कि आपका एक अच्छा पॉलिटिकल बैकग्राउंड प्लस आपकी एक अच्छी जॉब, इट वाज एवरीथिंग, लाइक एक मैन के लिए इट्स इनफ, बट स्टिल आपने 7 अटेम्प्ट्स दिए, 8 अटेम्प्ट्स दिए एंड यू सक्सीड, तो कैसे आप आपको ऐसा लगा नहीं कि इट्स इनफ, बस हो गया? कई बार लगता है कि ये जो है ये बहुत अब हमें ख़त्म कर देना चाहिए, लेकिन फिर से वही है, मैं कहता हूँ इंटरनल जो मोटिवेशन है, अपने अंदर की जो ऊर्जा है उसे आपको बार बार जागृत करना पड़ता है और बार बार आपको सोचना पड़ता है कि आपको किस कार्य के लिए करना है। तो रिस्क ज़रूर होती है, लेकिन इसको हम कुछ लोग उसको लेते हैं, कुछ लोग नहीं लेते हैं। जयश्री सर, मला असं विचारायचं आहे की तुम्ही IAS ऑफिसर आहात, तर तुम्ही ज्यावेळेस म्हणजे एज्युकेशन करत होते, शिक्षण करत होते, IASची तयारी करत होते, तेव्हा सेल्फ स्टडी केली या क्लासेस लावलेले तुम्ही? नाही, अभ्यासाचं जे आहे, जे तुम्ही बेसिकली विचारलं, तर वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या दिनचर्या असायची। ज्यावेळेस फुल टाईम प्रिपरेशन करायचं
ज्यावेळेस 2016मध्ये ज्यावेळेस मी जॉबवर नव्हतो, 2015, 16, 17 हे जे वर्ष होते त्यावेळेस फुल टाईम प्रिपरेशन असताना नक्कीच 8 ते 10 तास अभ्यास दिवसाचा व्हायचा, परंतु जॉबवर असताना 3 ते 4 तास आपल्याला मॅनेज करावे लागतात. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळी दिनचर्या असायची. बुक लिस्ट मला वाटतं की आज जी काही इंटरनेटवर अवेलेबल आहे तुम्ही ती पण बघू शकता. बुक लिस्ट नॉर्मल जी कुठलाही ॲस्पिरंट देतो त्यावर वाटल्यास मी डिटेलमध्ये कधी बोलेल बुक लिस्टवर, आणि तुम्हाला वाटल्यास प्रोव्हाइड करेल, वाटल्यास सरांसाठी मी प्रोव्हाइड करून देईल सरांकडे, ती तुम्हाला नक्की पाठवून देतील. और शासन और जनता का समन्वय आप किस तरह से रखेंगे? हर एक में जो कम्युनिकेशन चैनल्स होते हैं मुझे लगता है वो ओपन होने चाहिए, क्योंकि कई बार होता है कि प्रशासन जो है वो ज़मीनी रियलिटी से, जैसे आज मैं 7 साल की सर्विस के बाद ये बता सकता हूँ कि कई बार बहुत सारे प्रशासक जो है वो ज़मीनी रियलिटी से दूर हो जाते हैं. तो मुझे लगता है कंटिन्यूस कांटेक्ट मेंटेन करना चाहिए. जितने भी ब्यूरोक्रेट्स हैं उन्होंने फील्ड पर ज़्यादा से ज़्यादा जाना चाहिए, और सभी लोगों से अगर इंटरेक्शन चलता रहे तो मुझे लगता है ये समन्वय बना रहेगा. नाम धनेश्री विद्या अनिल कदम, मी TY BMMC. प्रत्येक व्यक्ती हा कोणाला प्रेरणादायक मानत असतो, पण माझा असा प्रश्न आहे की तुम्ही कोणाला प्रेरणा ठेवून किंवा कोणाचा विचार करून तुम्ही अभ्यासाची सुरुवात केली? प्रेरणा अनेक महापुरुषांचा आशीर्वाद राहिला आहे. तथागत गौतम बुद्ध जे ज्यांच्या विचारांचा माझ्यावर भरपूर प्रभाव राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कार्याचा प्रभाव राहिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत. तर अनेक अशा महापुरुषांचा जे आहे आपल्याला जो वारसा भेटलेला आहे त्या सर्वांच्या प्रेरणेने मला असं वाटतं की या कार्याला कार्य करू शकलो. थँक्यू. ऑब्स्टैकल्स है कि हम कुछ नहीं कर पाते, हमारी गरीबी है, हमारी भूख है, हमारे घर में AC नहीं है, हमारे घर में TV नहीं है, फैन नहीं है, पढ़ने के लिए किताबें नहीं है. हम अगर ऐसे ही हालातों का यहाँ पर तगादा करेंगे और अपने कामयाबी से मुंह मोड़ते रहेंगे तो मंजिल कभी भी हासिल नहीं होगी. जर याच परिस्थितीची कारणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली असती तर कदाचित या देशाची घटना लिहू शकले नसते. 110 विद्यापीठांमधून द सिम्बॉल ऑफ द नॉलेज म्हणून त्याची निवड होऊ शकली नसती. म्युन्सिपाल्टीच्या दिव्याच्या खाली बसून ज्या माणसाने अभ्यास करून आज या देशाचं जागतिक पातळीवर नाव प्रज्वलित केलंय, 5 लाख यवनांसोबत 5000 मावळे घेऊन ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणतेही कारण न देता स्वतःचं स्वराज्य उभं केलंय, स्वतःला डोळे नसले तरी इतका दिव्य प्रकाश तिने या जगाला दिला, अशा प्रांजल पाटीलचं आपण उदाहरण घेऊ शकतो की तिने IAS होऊन या उल्हासनगरचं नाव या ठिकाणी रोशन केलंय, आणि त्याच मानाच्या शिरपेचा तुरा आपण होऊ शकतो. अभिषेक टाले, एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. लोकांची सेवा करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही ज्या क्षेत्रात जाल त्या अनुषंगाने तुम्ही या देशाची, आपल्या समाजाची सेवा करू शकता. तुम्ही आदिवासींची, कुष्ठरोग्यांची, एड्स बाधितांची, TB बाधितांची, महिलांची, विद्यार्थ्यांची, ज्येष्ठ नागरिकांची, एवढंच काय की माणसांची आणि प्राण्यांची, झाडाझुडपांची देखील सेवा करू शकता. फक्त तुमच्यामध्ये अहंभाव नको आणि एक संवेदनशील मन जागृत पाहिजे, जे अभिषेकमध्ये आपल्याला आवर्जून दिसतंय. जाता जाता एवढंच म्हणेन की कदम कदम पे उजाले उतर के आएंगे, कदम कदम पे उजाले उतर के आएंगे, तेरे नसीब में तारे उतर के आएंगे, सहारा बनके निकल तू बेसहारों का, सहारा बनके निकल तू बेसहारों का, तेरी मदद को फरिश्ते उतर के आएंगे. चला, याच प्रेरणादायी नोटवर आपण चर्चा या ठिकाणी थांबवतो. एक प्रशासकीय अधिकारी आणि तुम्ही आहात उद्याचे नागरिक. आपल्यामध्ये खूप चांगला असा सहसंबंध, एक सहसंबंधाची चर्चा, एक संवाद घडला. असाच संवाद आपण पुन्हा एखाद्या चांगल्या समाज धोरणाशी घडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. मी पुन्हा एकदा SST महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर DSC पुरस्वानी, आमचा सगळा स्टाफ, SST महाविद्यालय यांचा आभार व्यक्त करतो.